नमस्कार मित्रांनो, मी विकास कदम आपले सहर्ष स्वागत करेल. कदमांचा विकास चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. आज आमच्याकडे एक खास उत्सव आहे. शिवजयंती म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती जी आहे, हा उत्सव मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्याच्या तारखा विविध असतील, परंतु माझं मत आहे की जेवढ्या तारखा वेगळ्या तेवढ्या माझ्या महाराजांचा उदो होईल त्याच तारखेला. म्हणजे वर्षभर झालं की जयंती साजरी केली तरी पण वर्षभर माझ्या महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा उदो होत राहील. आणि आम्ही आज जाणून बुजून शिवजयंती साजरी करतो आहे अक्षय तृतीयाला. आमच्याकडे त्याला काही कारणं वेगळी असतील किंवा आमचा एकच उद्देश असतो, एकत्रीकरणाचा. डेकोरेशनमध्ये एक आकर्षण महत्त्वाचं आहे. बघा, पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या बॅकग्राऊंडला आपले विठू माऊली आणि त्यानंतर त्यांचे मावळे बाजूला उभे आहेत. तसेच डौलदार हत्तीच्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत. तसेच बाळ संभाजीराजे आमचे. त्यानंतर असा ऐतिहासिक देखावा छत्रपती शिवाजी महाराजांचा, हे आजच्या आमच्या ह्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. भाऊजी आलेले आहेत आज. अरे एक नंबर भाऊजी, वेलकम. शिवजयंतीला आलेत भाऊजी, आनंद आला. राजेश लागलेला आहे आणि कार्यकर्ते आपले तत्पर इथे छत्रपतींच्या सेवेला हजर झाले, स्थापनेला हजर झालेले आहेत. महाराजांच्या प्रतिमेची स्थापना होते. शिवजयंती आज आणि शिवजयंतीच्या निमित्ताने शिवप्रतिमेची स्थापना इथे. ब्राह्मण प्रतिपालक सनातन हिंदू धर्म रक्षक राजाधिराज सिंहासनाधीश्वर शीलवंत पूरवंत प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची स्थापना झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने या अक्षय तृतीयाच्या शुभ दिवशी आज या सत्यनारायणचा महाप्रसाद पाठ मांडलेला आहे. माझ्यासाठी पोरं जमाले, मुलं जमाले. प्लॅनिंग चालू आहे. हां, काय ठराव. तू घे, स्पर्धा घे. हा आला स्पर्धा प्रमुख आला. हा स्पर्धा प्रमुख आहे. तो स्पर्धा प्रमुख आहे. स्पर्धेला सुरुवात होत आहे. प्रत्येक स्पर्धकाला चमचा दिला जात आहे आणि त्यात गोटी ठेवून, गोटी न पाडता त्या रेषेपर्यंत जायचं आहे. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. ए ताली बजाव, ताली बजाव, ताली बजाव, ताली बजाव. रे एक नंबर. आणि ती पोरगी आली पहिली. लय भारी, लय भारी. दोघांच्या पडलेल्याच बोल्या. हो, बस 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 बस. मालक आले, मालक आले. अरे हिला घ्या, हिला. तुला नाही आहे, हिला नाही खेळवलंय. टाळी द्यायला
आले की तुम्ही पळून जा. मारू नको चमचा गोटीतून पडला तर. हा हा मोठ्यांचे चमचा लिंबू चमचा आहे. अरे काय चमचा गोटी आहे काय घेणार लिंबू आहे का चमचा आहे गोटी आहे गोटी आहे. गोटी आहे जिंकणार 100%. बघूया हा. उडी मारली त्याने उडी मारली. बरं बघूया कोण येत आहे सगळ्यात फास्ट धावणारे. एक नंबर एक वेगाने येत आहेत राजभर फुल मध्ये. आमचे संस्थापक उमेश राणे यांचं बालपण जागृत झालेलं आहे. ते देखील या मैदानात त्यांच्या समोर उतरलेले आहेत. चमच्या गोटीच्या स्पर्धेत आपण पाहू शकता. या सगळ्यांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. ते उमेश राणे अरे उमेश राणे मागेच राहिले. त्यांनी जाणून बोलतात ना एक काय तो स्पोर्टमॅनशिप दाखवलेली आहे. कारण ते जिंकले असते पण लहान मुलांमध्ये आपण खेळणं चुकीचं आहे असं त्यांना वाटतं. जिंकणं चुकीचं आहे. हा ते शेवटून पहिले आले शेवटून पहिले आले. ते 30 वर्षापूर्वी आपण चमचागोटी खेळत होतो. चमचा गोटीला खेळायला उतरलं लहान झालो आम्ही. पुन्हा कार्यकर्त्यांची चमचागोटी घाबरलोय. आणि सिरीज भाग होताना संदीप दादा तिसरा आलो एवढ्या वर्षांचा तिसरा आलो. मी किती आलो कसं वाटतंय हा परत आला. अरे हा परत आला. पैसे दिलेत. चिटिंग आहे वापस आ गए. व्हिडिओ शूटिंग दिखाओ पहिला. हा ठीक आहे तर हा लहानपणीचे दिवस कसं वाटतंय एवढ्या वर्षानंतर. लहान झालं का वाटतंय ना. अरे हा बघ यजमान बघ आमचा. चमचागोटी स्पर्धा अरे वसन आलं वसन जीत गया. पाचवा बटन कोण आणता इथे पहिला. 1 2 अभी देखो पाचवा कोण लागायचा. एक बच्चा आहे. एक वाचलाय आणि हा 5वा बटाटा घेऊन चाललेले आहे. साकेडकर सेकंड वन. I love the chase and the hunt, and I set
the pace when I'm running. I always take what I want and I always give it 100. Don't need a bank, no I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up! It's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working out, maybe it's the chemistry. It's time to break up so I can make a better me. Better believe in your mind, cause it's everything. You can mold, shape, find almost anything. All it takes is some time and some clarity to find your identity. It's mind over everything. सरळ दिले ना, सरळ घे, सरळ बोला. तुझ्या सरळ एकदम म्हटलंय काय अरे अरे तुझे मारला सर हे झालं. मार अरे मार अरे गाडी फुटली मेरे गाडी फुटली बोललो गाडी फुटली अरे हे असा मारत काय हा मार अरे भवन बाजू हा आला हे याने बघितलंय हे पटा 2 3 आला बरोबर ओके मरकज 1 2 3 हा मरकज पुढे हे बाजू आहे त्या पोरांना काढणं हे उठव द्या ना हे निकेतन अंदाज बरोबर परफेक्ट आला गेला बक्षीस गेला ते बोला ना बाजू उठ डोकं पुढे परफेक्ट अरे परफेक्ट अरे फालतू रे सिद्धेश मित्र आहे म्हणून हे बाजू हे उठे डोकं पुढे काठी टेकली की बाद आहे काठी टेकली की हा बरोबर एकदम परफेक्ट मार आता एक नंबर दिसतं ह्याला थोडा वाटला गेला मागे जा लागला फुटला अरे सही पुन्हा एकदा आपल्याला आपले राजेश तांबळेजी आता त्यांचा आपला आवाजाच्या दुनियेचा बादशाह छानसा असा इथे कार्यक्रम सादर करणार आहेत प्रति मुकेश. आपण मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं त्यांचं ऊर उन्हारी म्हणजे ऑलराऊंडर. बरं किती मला वाटतं 1-1.5 वर्षांनी भेट होते आपली इथे ह्या जागेतच बोलते. पण गेल्या 1.5 वर्ष 2 कार्यक्रम झाले त्यांचे आपल्या वॉर्डमध्ये. अच्छा हा पण कार्यक्रम सुंदर होईल. अक्षय राहू हीच अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि खास मराठी माणसाची दिवसाची सुरुवात होती अर्थातच भूपाळी आणि म्हणूनच खास सुंदर अशी भूपाळी यांच्या या सुंदर कार्यक्रमातच निवेदक राजेश तांबळे आणि त्यांचे सर्व सहकलाकार सहर्ष स्वागताने सादर करीत आहेत. नृत्याने भारलेला आणि गीत संगीताने बहरलेला एक प्रेरणात्मक कार्यक्रम अर्थातच राजेश तांबळे निर्मित शिव देवकीचा तो ताना आहे, यशोदेचा तो काना आहे, गोपांचा तो सखा आहेस, पण राधेचा तो कृष्ण आहे. कुणी म्हणे मज नंद यशोदेचा, कुणी म्हणे मज वसुदेव देवकीचा, कुणी म्हणे मज नंद यशोदेचा, कुणी म्हणे मज वसुदेव देवकीचा, बाळ मी गोकुळाचा आणि सखा त्या राधेचा. कशी
आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी, शिवप्रेमींनी, शिवभक्तांनी खास जय श्रीराम त्या टोप्या परिधान केल्या भगव्या रंगाच्या आणि खास उमेश राणे त्यांना त्यांचं स्वागत करत आहोत. ज्येष्ठ नेते सन्माननीय श्री अशोक भाऊ देसाई यांचं देखील आगमन झाले. संकल्प मित्र मंडळातर्फे त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मागे जे उभे आहेत, मारण्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ये बाबा, कोणत्याच घरासमोर दिसली नसती तुळस आणि त्यांच्या पोटी जर जन्मला नसते छत्रपती शिवाजी महाराज, तर कोणत्याच मंदिरावर दिसला नसता कळस, कोणत्याच मंदिरावर दिसला नसता कळस. आणि ज्यांच्या ज्यांच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे, हात वरती करून असे फडकवायचे आहे. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्र यात तू आम्हास यश द्यावे, यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे, हे राज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा, ही तर श्रींची इच्छा. शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. आपल्याला प्रेरणा मिळेल. सन्माननीय आमदार प्रौढ प्रताप पुरंदर गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर राजराजेश्वर श्रीमान योगी श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. आणि आपल्याला माहिती आहे की गेले काही वर्ष शिवजयंतीच्या तारखेच्या वादामुळे कोणी 19 तारखेला शिवजयंती करायला लागलं, कोणी तिथीप्रमाणे शिवजयंती करायला लागलं. आणि त्याच्यामुळे शिवजयंतीचा तो एक जल्लोष होता, जो एक जोश होता. एक 20 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने शिवजयंती होत होती त्याचं स्वरूप बदललं. कारण ज्या वेळेला शिवजयंती या साजऱ्या केल्या जातात त्याच वेळेला नेमकी 10वी 12वीची परीक्षा असते, शालांत परीक्षा असतात. आणि त्यामुळे मोठे मोठे कार्यक्रम, स्टेज प्रोग्राम, मोठ्या मिरवणुका ह्या सगळ्यांवर पाबंदी आली. सर्व कार्यक्रम शॉर्टकटमध्ये घेतले जाऊ लागले. आणि मला माहिती आहे, परंतु या तारखांच्या वादामध्ये ही सगळी जी मजा होती, हा सगळा जो जल्लोष होता, हा कुठेतरी लयाला गेला. आणि म्हणून आम्ही यावर्षी विचार केला, काका अशोकजी, आम्ही यावेळेला विचार केला की पारंपरिक शिवजयंती जी अक्षय तृतीयेला आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी साजरी होते आणि जी आम्ही पहिल्यांदा करत होतो, ती शिवजयंती यावेळेला आपण करूया. अनेक 33 टाळ्या, प्रत्येकाने 33 टाळ्या वाजवायच्या. आज अक्षय तृतीयांच्या आणि शिवाजी जयंतीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. संकल्प मित्र मंडळ हा मरोळचं एक मोठं मंडळ असं मानलं जातं. मला वाटतं अंधेरीचं मंडळ मोठं आहे. उमेश राणेजी आणि सर्व टीमला मनापासून अभिनंदन देतो. मी बोलतो म्हणजे महाराष्ट्राचे सरकार बोलते, लक्षात घ्या. आपण दमदारीने बोलतो तिकडे, तुम्ही ऐकतात ते. परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज जास्त भाषण तुम्हाला ऐकायचं नाही, गाणे ऐकायचे आपल्याला.
आणि लवकरच आपण गाण्याचे कार्यक्रम सुरू करू. उमेश राणे मान्यवर यांचा सत्कार समारंभ झाला. त्यानंतर बक्षीस वितरण आणि नंतर कार्यक्रमाची सांगता.